वळूयात पुढील बातमीकडे। आमदार पराग शहांनी रिक्षा चालकाच्या कानशिलात लगावली आहे। वाहतूक नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकाला त्यांनी धडा शिकवलाय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। ज्योत्स्ना, नेमकं झालं काय होतं? हा व्हिडिओ प्रणिता आपण बघतोय, ज्यामध्ये आमदार पराग शहा जे घाटकोपर पूर्वचे आमदार आहेत आणि यांनी जे आहे ते एका रिक्षा चालकाला सर्वांच्या समोर आणि विशेष म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर जी आहे ती कानशिलात लगावलेली आहे। जी सूत्रांकडून प्राथमिक माहिती मिळाली त्याच्यावरून असं कळतंय की या रिक्षा चालकाने जे आहे ते काही वाहतुकीचे नियम जे आहेत ते मोडले होते। मात्र लोकप्रतिनिधीने अशा प्रकारचं एका सामान्य माणसाला किंवा एका सामान्य रिक्षा चालकावरती हात उगारणं ते पण प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर, प्रशासकीय कर्मचाऱ्यांसमोर हे कितपत योग्य आहे, अशा प्रकारचा सवाल आता सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। याशिवाय घाटकोपरचे त्यांचे जे विरोधक आहेत त्यांनी या संपूर्ण घटनेवरती पराग शहा यांनी तत्काळ माफी मागावी, कारण ते एक लोकप्रतिनिधी आहे आणि त्याशिवाय या घटनेची संपूर्ण चौकशी करत जे आहे पराग शहा यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे। मात्र या घटनेनंतर रिक्षा चालक जे आहेत त्याला शोधण्याचा प्रयत्न केला जातोय मीडिया प्रतिनिधींकडून। मात्र तो रिक्षा चालक जो आहे तो अद्याप समोर आलेला नाहीये। मात्र जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्यावरून असं समजतंय की रिक्षा चालकाने घाटकोपर च्या परिसरामध्ये काही वाहतुकीचे नियम तोडले होते। मात्र घाटकोपर हा जो परिसर आपण बघतोय, जर तिकडची वस्तुस्थिती जर पाहायला गेली तर आता ज्या वेळेस ही घटना घडली रहदारीची वेळ होती आणि घाटकोपरमध्ये आपल्याला माहिती आहे की बांधकाम खूप सुरू आहे, मेट्रोचं काम सुरू आहे, रस्ते जोडणीचं काम चालू आहे, रस्त्यांचं काम चालू आहे। अशामध्ये मुंबईचे वाहतुकीचे नियम म्हणजे तोडणं किंवा हे अतिशय कॉमन झालेलं आहे। कारण मुंबईमध्ये रस्त्यांची जी काही खोदकामं करून ठेवलेली आहेत त्यामुळे मुंबईचे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसलेले आहेत। एका बाजूला लोकप्रतिनिधी जर अशा प्रकारचं एखाद्या रिक्षा चालकावरती हात उचलत असतील तर वाहतुकीचे नियम का मोडले जातात, अशा प्रकारचा सवाल सुद्धा उपस्थित होतोय। त्यामुळे प्रणिता, घाटकोपरची परिस्थिती आपल्याला माहिती आहे की ट्रॅफिक तिथे किती असतं आणि त्याचमुळे अशा प्रकारचे वाहतुकीचे नियम तोडणं किंवा वाहतुकीचे नियम पालन न करणं हा एक कॉमन झालंय घाटकोपर परिसरामध्ये किंवा जिथे जिथे बांधकाम किंवा रस्त्याचं खोदकाम चालू आहे तिथे तिथे मुंबईमध्ये वाहतुकीचे नियम हे काटेकोरपणे पाळले जात नाहीत। त्यामुळेच कदाचित आमदार पराग शहा यांचा हा संताप या ठिकाणी निघालेला आहे। मात्र टीकाही त्यांच्यावर होऊ लागली आहे। ज्योत्स्ना, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।